तमाम साथियों को इनकलाबी जोहार। आज जिस दौर में हम जिंदा हैं और आप सब भी, हम लोग भी, बहुत संकट का दौर है। और ऐसे संकट के दौर में मैं अपना एक कविता आपके बीच रखने जा रहा हूँ। मेरा नाम है कलादास और मैं छत्तीसगढ़ से हूँ। और हम लोग, हमारा एक सांस्कृतिक टीम है, रेला, लोकतांत्रिक सांस्कृतिक पहल रेला। और उस रेला के तरफ से हम लोग जनगीत, नुक्कड़ नाटक, तमाम तरीके के हम लोग पूरे देश भर में अलग अलग जगह पे करते हैं। तो आज मैं एक कविता आपके बीच में रखने जा रहा हूँ। जिस तरीके से आज ये देश में जो एक संकट का दौर है, और इस संकट के दौर में कॉरपोरेट घराने और तमाम जो लोग हैं, जो जिस तरीके से हमारे जल और जंगल को छीना जा रहा है और इस मिट्टी को, इस धरती को बोला जा रहा है कि ये तो मेरा है, ये मेरा है, और जमीन का लूट जो चल रही है, तो वो एक मिट्टी का अपने आप में क्या कीमत है, वो मिट्टी कौन है, इसके बारे में एक कविता आपके बीच में रख रहा हूं। तो आइए सुनते हैं ये कविता। मैं मिट्टी हूं, मैं मिट्टी हूं, मुझ में सब है, सबसे मैं नहीं। मैं मिट्टी हूं, मुझ में सब है, सबसे मैं नहीं। लोहा बड़ा इतराता है, लोहा बड़ा इतराता है, लेकिन उसे ये पता नहीं, लेकिन उसे ये पता नहीं मेरे गर्भ से ही पैदा हुआ है। लेकिन उसे ये पता नहीं मेरे गर्भ से ही पैदा हुआ है। सोना, हीरा, पीतल, तांबा सब इतराते हैं। सोना, हीरा, पीतल, तांबा सब इतराते हैं। उसे पता नहीं कि मेरे गर्भ से पैदा हुआ है। उसे पता नहीं कि मेरे ही गर्भ से पैदा हुआ है। बम बारूद सब प्रयोग कर रहे हैं मेरे अंदर, बम बारूद सब प्रयोग कर रहे हैं, फिर भी मैं बर्दाश्त किया, फिर भी मैं बर्दाश्त किया हूं। मुर्दे से लेकर कचरे के ढेर को ढक लिया, मुर्दे से लेकर कचरे के ढेर को ढक लिया। खाद और जीव जंतु के रूप में रूपांतरित हो गया। खाद और जीव जंतु के रूप में रूपांतरित हो गया हूं, क्योंकि मैं विज्ञान, क्योंकि मैं विज्ञान हूं। मुझसे ही सुंदर सुंदर मूर्ति तथा कथित भगवान भी बना लेते हैं। मुझसे ही मूर्ति भी तथा कथित भगवान भी बना लेते हैं। मुझ में ही मलमूत्र और थूकते हैं, मुझ में ही मलमूत्र और थूकते हैं। लोहे का घमंड जब चूर करता हूं, लोहे का घमंड जब चूर करता हूं, जब मेरे अंदर के पत्थर को उजागर करता हूं, थक जाता है लोहा, थक जाता है लोहा, फिर अपना धार तेज कराता है। थक जाता है लोहा, फिर अपना धार तेज कराता है। फिर आता है, मैं हारता नहीं। वो फिर आता है, मैं हारता नहीं, क्योंकि मैं विज्ञान पानी देता हूं, क्योंकि मैं विज्ञान हूं, पानी देता हूं, पूरे दुनिया को जीवन देता हूं, पूरे दुनिया को जीवन देता हूं। कोई बता दे बदले में मैं कुछ लेता हूं। ये मिट्टी कहता है कि बता दे बदले में मैं कुछ लेता हूं। पहाड़, नदियां, झरने, नाले, ये सब मुझ में टिका है। पहाड़, नदियां, झरना, नाले, ये सब मुझ में टिका है। क्या ये किसी को दिखा है? क्या ये किसी को दिखा है? मेरे अंदर रूपांतरित होता है, मेरे अंदर रूपांतरित होता है, क्योंकि मैं विज्ञान, क्योंकि मैं विज्ञान। हवा और मेरा गहरा नाता है, हवा और मेरा गहरा नाता है। हमको ही तो प्राकृतिक
कहा जाता है, हमको ही तो प्राकृतिक कहा जाता है। मैं मिट्टी हूं, मुझसे सब है, सबसे मैं नहीं। मैं मिट्टी हूं, मुझसे सब है, सबसे मैं नहीं। धन्यवाद साथियों। आपके बीच एक तरीके से छत्तीसगढ़ नहीं बल्कि पूरे देश के अंदर मजदूर आंदोलन के रूप में अगर वो और उसका नेतृत्व के रूप में अगर नाम लिया जाता है तो वो एक नाम है शहीद शंकर गुहानी योगी। और शहीद शंकर गुहानी योगी केवल मजदूर आंदोलन ही नहीं अपितु किसान आंदोलन, छात्रों में, स्वास्थ्य वाले मुद्दों में तरह तरह के वो संघर्ष और निर्माण का काम किए हैं। उसी तरीके से सांस्कृतिक कामों में भी उनका एक निर्माण रहा है। उनका एक कविता आपके बीच में मैं प्रस्तुत कर रहा हूं। छोटी छोटी बातें, छोटी छोटी बातें, हजारों दुख गाथाएं। छोटी छोटी बातें, हजारों दुख गाथाएं, समझने में सीधी और आसान, समझने में सीधी और आसान, कहीं सिर्फ एक या दो मामूली सी पहचान, कहीं सिर्फ एक या दो मामूली सी पहचान, धूलकण, मामूली सी पहचान, धूलकण। एक पेड़ का गिरना, एक पेड़ का गिरना, कहीं से थोड़ा सा रिसाव, एक पेड़ का गिरना, कहीं से थोड़ा सा रिसाव, चूल्हे का उष्म धुआं, चूल्हे का उष्म धुआं। हमारी आवाज शर्मिंदा होकर, हमारी आवाज शर्मिंदा होकर छुप जाती है मशीनों के बाजार में। हमारी आवाज शर्मिंदा होकर छुप जाती है मशीनों के बाजार में। सिर्फ वेदनाएं, सिर्फ वेदनाएं, दुख की गाथाएं, सिर्फ वेदनाएं, दुख की गाथाएं चलती रहेगी अनंत काल तक, चलती रहेगी अनंत काल तक, या चलती रहेगी अनंत काल तक, या हम उठ खड़े होंगे अंतिम क्षणों में, या हम उठ खड़े होंगे अंतिम क्षणों में। अंत नहीं होगा, जहां अंत होना था वहीं शुरुआत की सुबह खिल उठेगी, वहीं शुरुआत की सुबह खिल उठेगी। इनकलाब जिंदाबाद। साथियों, आपके बीच ये एक जनगीत हम लोग प्रस्तुत कर रहे हैं और ये जनगीत है कि आज देश के अंदर जिस तरीके से एक भयावह संकट का दौर है, और उस संकट का दौर का मतलब यही है कि जनता के खिलाफ सरकार हो गई है और सरकार पूरी तरीके से जन विरोधी काम कर रही है। और जन विरोधी काम का एक बड़ा रूप हम देखते हैं कि भीमा कोरेगांव के नाम पर जिस तरीके से गिरफ्तारियां चल रही हैं तो भयानक है। कुल मिला के है कि लोकतंत्र को बचाने के लिए, लोकतंत्र के लिए जो काम कर रहा है वो आज देशद्रोही है, और जो लोकतंत्र को रोज कुचल रहा है वो आज मुख्य धारा है उस सरकार में। आप जानते हैं कि सुधा भारद्वाज छत्तीसगढ़ की है और वो शहीद शंकर गुहानी योगी के हर संघर्षों में शामिल रही है, और छत्तीसगढ़ के तमाम विस्थापन के संघर्ष हो, महिला आंदोलन हो, मजदूर आंदोलन हो, किसान आंदोलन हो, छात्र आंदोलन हो, सभी आंदोलन में उनका भूमिका रहा है। हर एक बच्चे उनको जानते हैं छत्तीसगढ़ के। उनको जो है अर्बन नक्सल के नाम पर गिरफ्तार किया गया। साथ आप जानते हैं कि झारखंड में भी स्टेन स्वामी जो 80 साल के बुजुर्ग हैं, वो विस्थापन के खिलाफ लड़ रहे थे, आदिवासियों के पक्ष में बात कर रहे थे, उनको गिरफ्तार कर लिया गया। कुल मिलाकर ये है कि आज लगातार मेहनत कर जनता को, सांस्कृतिक कर्मियों को, कवियों को, लेखकों को, सामाजिक कार्यकर्ताओं को, पीयूसीएल कार्यकर्ताओं को, सबको गिरफ्तार किया जा रहा है। और ऐसे समय में हम तमाम मेहनत कर जनता को, जो लोकतंत्र को मानता है, जो लोकतंत्र प्रेमी है, जो संविधान को मानता है और जो संविधान के तहत चल रहा है, आंदोलन को आगे ले जा रहा है, और सही मायने में जनतंत्र जिसे बोला जाता है, हमारे देश को लोकतंत्र बोला जाता है, और सही मायने में वास्तविक लोकतंत्र को स्थापित करने के लिए आपको आज उठ खड़े होने की जरूरत है। इसीलिए आइए आपके बीच में एक जनगीत प्रस्तुत है।
इनके सपनों से जो भी जनता को जोड़ दे। सत्ता चाहती इनको धरे और पकड़े पकड़े कैद करे। इनको क्या मालूम इन्होंने बीज बोए जो उग चले। सोच नहीं मरते उनके जो संघर्षों में लोग मरे। सोच नहीं मरते उनके जो संघर्षों में लोग मरे। आज है वो कल हम भी होंगे, आज है वो कल हम भी होंगे। अपनी आवाज बुलंद करो, साथी सोमा को रिहा करो, साथी बरबरा को रिहा करो, साथी महेश को रिहा करो, साथी सुधीर को रिहा करो, साथी वर्णन को रिहा करो, साथी सुरेन को रिहा करो, साथी अरुण को रिहा करो, साथी रोना को रिहा करो, साथी गौतम को रिहा करो, साथी आनंद को रिहा करो, साथी हैनी को रिहा करो, साथी सागर को रिहा करो, साथी ज्योति को रिहा करो, साथी रमेश को रिहा करो, कृष्ण स्वामी को रिहा करो, सुधा जी 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 को रिहा करो। चुप है सब, चुप है सब, चुप है सब, चुप है सब। अब दुखते लफ्ज़ और घुटते काश। चुप है सब, चुप है सब। ये दुख ये दर्द है तुम पे काज। चुप है सब, चुप है सब। ये भूल के फास न करते दर्द। चुप है सब, चुप है सब। ख्वाब देखे मैंने सरज़मी की आज़ादी के। अब जितने हो तुम बस उतनी आबादी की आज़ाद। जितने हो तुम बस उतनी आज़ादी के पर दिखी मुझे अपनी पहचान की समाधि है। अक्सर ये चेहरा छुपा सा ही दिखता है, अक्सर ये कुर्ता धुला सा ही दिखता है, अक्सर ये दाढ़ी छोटी ही तो रखता मैं, अक्सर ये नाम आहिस्ता ही कहता मैं। ख्वाबों के पन्नों पे खून की स्याही से लिखती है चुप्पी तेरी। मोहल्ले में मरते जो बच्चों की चीखों से सुनती है चुप्पी तेरी। चुप्पी बन जाती दुश्मन जब लफ्ज़ जरूरत बन जाते हैं। चुप्पी में इतनी बरकत की लाशें भी अब नहीं गिर पाते हैं। तेरी चुप्पी ने ही मारा मुझे, आवाज बचा लेती शायद। ये चुप्पी ही तो बनी कातिल मेरी, जनाजे पे पढ़ लेना आयत। चुप है सब, चुप है सब। अब दुखते लफ्ज़ और घुटते काश। चुप है सब, चुप है सब। ये दुख ये दर्द है तुम पे काज। चुप है सब, चुप है सब। ये भूल के फास न करते दर्द। चुप है सब, चुप है सब। सड़क की है ये दास्तां तो फलक में क्यों हो सामना। नफरत का है एक कारवां इन्हें खींचता पूरा जहां। धर्म ना किसी को मारता, धर्म तो उसकी पहचान था। धर्म पर्दा है सरकार का, नाम सुन के बच्चे लापता। ये शांति आती मुझे रासना, जिसमें बेटी माँ के पास ना। लफ्ज़ बने वजह लाश का, फिर कैसे मिटेगा फासला। फिर कैसे आएगी रात नींद जब चलती रहेगी छानबीन। किसे करे ये बाप यकीन जब वर्दियाँ कोई साफ नहीं। सादगी पे भी राजनीति, तू कहाँ पे थी, तूने क्या पी थी। सवालों पे ही जो आप पी थी, उसकी रुचि की आग भीगी। फिर से वही शांति थी, पर लिखती रही नई वाल्मीकि। अब न रहेगी आवाज नीची, निर्भया हो के उन्हीं क्रांति थी। जब किसी दोस्त का न साथ था, तब संविधान पे विश्वास था। अगर पूछे को इसका नाम पता, तो कह देना धर्म भी छात्रा। चुप है सब, चुप है सब। अब दुखते लफ्ज़ और घुटते काश। चुप है सब, चुप है सब। ये दुख ये दर्द है तुम पे काज। चुप है सब, चुप है सब। ये भूल के फास न करते दर्द। चुप है सब, चुप है सब। चुप सब हैं, चुप बस हैं झूठे
जाती है। उल्फत में दुश्मन से उलझे गर्दन कट डाली है। नफरत के पर्वत है ऊंचे कठिन चढ़ाई है। मजहब के दलदल में डूबे हर दिन लड़ाई है। गोली बौछार कत्ले आम ही फसाना हुआ। रोती पुकार प्यासे कान को तराना हुआ। बेकसूर भाई मेरा कंधों पर रवाना हुआ और उसका मरना इनके जलसों का बहाना हुआ। तहमत मेरी माँ बहनों पे बिकने की लगाई गई। रोजी मेरे घर वालों की नालों में बहाई गई। तोड़ी दुकानें मेरी घर अगली लगाई गई। खावन सफूरा बेवजह बंदी बनाई गई। सुन थे मोमिन पर सब चुप थे तस्वीर पे। कातिल कपिल आजाद सब चुप है कफील पे। मुंह मोड़े तानाशाही से चुप है शर्जील पे। आंखों पे पट्टी बांधे ये चुप है कश्मीर। पितृसत्ता तुम सब कमजोर हो इसके अभाव में। पितृसत्ता इसके अभाव में डर का भाव है। पितृसत्ता प्यार हम करेंगे जिससे भी करना है। पितृसत्ता हम लड़ेंगे रोएंगे अब नहीं डरना है। पितृसत्ता तुम सब कमजोर हो इसके अभाव में। पितृसत्ता इसके अभाव में डर का भाव है। पितृसत्ता प्यार हम करेंगे जिससे भी करना है। पितृसत्ता हम लड़ेंगे रोएंगे अब नहीं डरना है। प्रथा का घाव जो रहता है बदनों जज्बात पे। भारी दबाव जो रहता है अकलो दिमाग पे। छाप जो बचपन से छोड़ी है कह के प्रथा। व्यक्त क्या करे वो ओढ़े रहती है बस अपनी व्यथा। सोचा अगर मर्जी की कर लेगी तो बाप मिला देगा खाप लटका देगा शाप पे। अनोनी तो होनी है घर की जो इज्जत है उसने योनी में छुपाई है। इज्जत ही बढ़कर है सबसे यहाँ लाशों ने इज्जत बढ़ाई है। सन 18 में हुआ एक ऐसा ही बाप था। कौशल्या को मारा था जिसने वो उसका ही बाप था। गुना बस इतना सा था कि जाति की लक्ष्मण रेखा को लांग के कर ली थी शादी अपने दिल की मान के। अब लड़ी वो बाजी आजादी की पर कहना ना उसको मर्दानी सी। औरत है लड़की है रोता है वो कमजोरी ही नहीं। आंसू बहाना भी ताकत है वो मजबूरी ही नहीं। पितृसत्ता तुम सब कमजोर हो इसके अभाव में। पितृसत्ता इसके अभाव में डर का भाव है। पितृसत्ता प्यार हम करेंगे जिससे भी करना है। पितृसत्ता हम लड़ेंगे रोएंगे अब नहीं डरना है। पितृसत्ता तुम सब कमजोर हो इसके अभाव में। पितृसत्ता इसके अभाव में डर का भाव है। पितृसत्ता प्यार हम करेंगे जिससे भी करना है। पितृसत्ता हम लड़ेंगे रोएंगे अब नहीं डरना है। बगावत में लिखा कलाम ये बोलेंगे खींचो जुबान ये। तहजीबों को रखो संभाल के बुरे हैं सारे अमाल ये। देखे बहुत अत्याचार है अब होना लाहब को लाचार है। आंखें मूदी बलात्कारों पर जब मारी डायन चौराहों पर। हम बोले ना कुछ सुना नहीं पर दबते गए तेरे नीचे ही। अब उठे हैं सब अब रुकेंगे नहीं। शब्द तक बदला तुझसे लेना ले। बुरके में औरत ही लुटती है साड़ी में औरत ही लुटती है। चल ना सके वो भी लुटती है बस पैदा हुई तो भी लुटती है। लिंग अपना हथियार है भारत माँ का सिरसार है। लगा ले जितना दम लगाना है होगा पतंग ये जमाना है। हम डरते नहीं है अब रोने से हम आंसू से क्रांति भी लाएंगे। तुम करते रहो जो भी करना है हम मर के भी तुमको सताएंगे। औरत है लड़की है रोता है वो कमजोरी ही नहीं। आंसू बहाना भी ताकत है वो मजबूरी ही नहीं। पितृसत्ता तुम सब कमजोर हो इसके अभाव में। पितृसत्ता इसके अभाव में डर का भाव है। पितृसत्ता प्यार हम करेंगे जिससे भी करना है। पितृसत्ता हम लड़ेंगे रोएंगे अब नहीं डरना है। पितृसत्ता तुम सब कमजोर हो इसके अभाव में। पितृसत्ता इसके अभाव में डर का भाव है। पितृसत्ता प्यार हम करेंगे जिससे भी करना है। पितृसत्ता हम लड़ेंगे रोएंगे अब नहीं डरना है। It wasn't a thought that came to me, it was a spark, and it's since been fueled by those looking up to me and those glaring at me. You spark these fuels not only in me, but in all of those who suffer every day from your idea of culture, these patriarchal commitments, these limitations to my liberation. My liberation, my freedom is a birthright, not a gift of marriage or something I have to prove. We warn you to change things before the sparks in us turn to flames. You can't control such a revolution. So being wise and being loving, we are here to politely demand our fucking rights back.
आप सभी को दोस्ती जिंदाबाद। क्रांति ज्योति सावित्री माई फुले को वंदन करके हम यलगार सांस्कृतिक मंच अपना कार्यक्रम की शुरुआत करते हैं। पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या कार्याला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला. अशिक्षित अडाणी तू ज्योतिपाशी शिकली, अशिक्षित अडाणी तू ज्योतिपाशी शिकली, मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही हो काढली, मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही हो काढली, मुलींसाठी पहिली शाळा तुम्ही हो काढली. भगिनींना जागविन संघटित करीन, भगिनींना जागविन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन, 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 ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. माँ सावित्रीबाई को वंदन करने के बाद जो अगला गीत हम पेश कर रहे हैं वो पुलिस की हिंसा और बर्बरता के खिलाफ है, जो पूरी दुनिया भर में, पूरे देश भर में आप देख सकते हैं पुलिस की हिंसा और बर्बरता मजलूम और निहत्थे लोगों पर किस कदर कहर बरपा रही है. तो आइए सुनते हैं हिंसा और बर्बरता के खिलाफ ये इनकलाबी गीत. वर्दी में आते हैं वो निहत्थे लोगों पर, वर्दी में आते हैं वो निहत्थे लोगों पर, गोलियां बरसाते हैं वो जाने कितनों की ले ली जान, गोलियां बरसाते हैं वो जाने कितनों की ले ली जान. अब हमें उठना होगा, कब तक सहेंगे हम, क्यों हो चुप, क्यों क्यों. साइड ऑफ अमेरिका, फीनिक्स ऑफ इंडिया, कितनी लाशें बिछेगी यूं, कितनी लाशें बिछेगी यूं, कितनी लाशें बिछेगी यूं, कितनी लाशें बिछेगी. वो अक्सर ही आईने के सामने होता है और मुस्कुराकर कहता है स्थिति नियंत्रण में है. कहीं पढ़ा था कि जनरल डायर तो मारा जा चुका है. अरे भैया बहुत पहले ये जलियांवाला बाग का कांड हुए तो पूरी आधी सदी बीत चुकी है दोस्त. ऐसे कैसे हो सकता है? क्या हुआ? अरे वो देखो, वो रहा जलियांवाला बाग. लोग किस कदर घिर रहे हैं, हर दिशा में भागने की कोशिश कर रहे हैं. गोलियों की बौछार हो रही है. कोई सड़क पर गिर रहा है तो कोई जंगल में, हाँ. कोई जेल के आहत में घुना जा रहा है तो कोई अपने ही आदत में. और अजूबा ये है कि हम उनमें से नहीं है. तो कहाँ है हम, क्या कर रहे हैं? आखिर उसे पहचानने में अब कौन सी दिक्कत बची रह गई है? सारा का सारा मेकअप तो उतर चुका है उसका. भाई आप खामखा गलतफहमी के शिकार हो रहे हो. ये तो कोई शहर कोतवाल है.
नहीं, अरे भैया ये मुख्यमंत्री है, हो ही नहीं सकता। ये गृह मंत्री जी है। बिल्कुल भी नहीं हो सकता, जबकि वो साफ साफ उस सामने वाले जलियांवाला बाग का हीरो जनरल डायर ही है। जो आईने के सामने खड़ा है, हाँ मुस्कुरा रहा है हाँ, और कह रहा है स्थिति नियंत्रण में है। जब तक ये साज रहेगा सत्ता का राज रहेगा, जब तक ये साथ रहेगा सत्ता का राज रहेगा। बढ़ता ये जुल्म रहा जो फिर ना इंसाफ रहेगा, बढ़ता ये जुल्म रहा जो फिर ना इंसाफ रहेगा। रक्षा की खाके कसमें कानून की लेके रस्में, अब तुम भक्षक बने हो क्यों, अब तुम भक्षक बने हो क्यों, अब तुम भक्षक बने हो क्यों, अब तुम भक्षक बस्ती में आते हैं वो निहत्थे लोगों पर, गोलियां बरसाते हैं वो, जाने कितनों की ले ली जान, 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 आसिया, जाने कितनों की ले ली जान, जाने कितनों की ले ली जान, नीलोफर जाने कितनों की ले ली जान, जाने कितनों की ले ली जान, जाने कितनों की ले ली जान, जाने कितनों की ले ली जान। ये गरम गरम रास्ते पर चलना चाहिए, गरम गरम रास्ते पर चलना चाहिए, चलना आए ना आए उछलना चाहिए। क्या 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 हुआ क्या भाई? कुछ नहीं, प्यास लगी है। अक्सर प्यास लगने के बाद आदमी पानी पीता है ना। हाँ, मुझे क्या करो, बहुत सस्ती वाली पानी बोतल दे दो। यहाँ पे सस्ती सिर्फ मौत मिलती है। हाँ? अरे मजाक कर रहा था यार। तो वहां से कहाँ से आ रहा है तू? मैं यही नजदीक से 60-70 किलोमीटर से चल कर आ रहा हूँ, और भी 1000-1200 किलोमीटर आगे जाऊंगा अपने घर। क्या बात कर रहा है यार? हाँ तू 60-70 किलोमीटर चल के आया? हाँ। और इतनी एनर्जी कहाँ से लाता है यार तू? वाटर इज सीक्रेट ऑफ माई एनर्जी। मतलब पानी पी के दिन निकल रहा है। अरे भाई साहब, हाँ, अरे पानी पीकर निकल रहा हूँ। अभी मैं जो फील कर रहा हूँ ना, हाँ। आहा, वो शब्दों में बयां ही नहीं कर सकता हूँ। अच्छा, ऐसा लग रहा है कि मैं स्वर्ग में चल रहा हूँ। आहा, ये फीलिंग, आहा, इससे पहले कभी महसूस ही नहीं की। अच्छा। मेरे पैरों के निचले हिस्से में कुछ महसूस ही नहीं हो रहा है। क्या बात कर रहे हैं? पैरों के तलवे में ऐसी ऐसी गुदगुदी हो रही है। वाह, वाह, वाह। आहा, और ये धूप, आहा, देखो रंग ही बदल दिया। हाँ वो तो दिख रहा है। हाँ? अरे तुझे तेरी मंजिल तक पहुंचाना मेरा परम धर्म है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके इरादों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। बजाओ थाली। अरे भाई बजाई थी, कुछ नहीं हुआ। जलाओ दिया। अरे दिए भी जलाए थे भाई, कुछ नहीं हुआ। कुछ और बताइएगा। क्या बात कर रहा है? हमने जलाए थे तो पूरा शहर जल गया था। क्या? नहीं नहीं कुछ नहीं। अब मैं तुझे अब मेरे मन की बात बताता हूँ। अच्छा, आप भी मन की बात बताते हो? हाँ। नहीं यार, बोर हो जाऊंगा यार। हेलो हेलो। हाँ? मैं फेस टू फेस बोलता हूँ यार, मेरा जॉनर थोड़ा अलग है। अच्छा, हाँ। आपका जॉनर अलग है? यस। अच्छा बताइए। ऐसा मुंह हो गया देख, चूहे जैसा, ऐसा काला पड़ गया है, सूख गया है ऐसा। क्यों चल गया तू इतना 60-70 किलोमीटर यार? घर जाना है ना। अब मैं जो बोल रहा हूँ हाँ। वैसा करेगा हाँ। तो सीधा पहुंचेगा। स्पेशल गाड़ी होगी। अरे 4-5 लोग होंगे। मतलब नेता लोग तेरे जाने के बाद तेरे घर वालों को बड़ा इनाम देंगे। हाँ? एकदम वीआईपी ट्रीटमेंट होगा भाई, सोच ले। मेरे लिए वीआईपी ट्रीटमेंट? हाँ। अरे वाह वाह। नहीं, हाँ। कुछ भी बोल रहे हो। अरे मेरे लिए कैसी वीआईपी ट्रीटमेंट रहेगी यार? पहले से यार फटी फटी यार, आप मत सताओ यार। नहीं। तुम जैसे मजदूर दलित लोगों की कहाँ मंजिल है मुझे पता है ना। अरे कितनों को मैंने अभी मंजिल तक पहुंचाया यार, सोच ले। नहीं यार, नहीं, लगे पड़े पहले से। नहीं ऐसा नहीं होता। तू निकल। नहीं यार बताओ ना। नहीं तू पैदल ही निकल। घर जाना है मुझे। अरे तू निकल। घर जाना है। तू निकल रे। घर जाना है। अरे तू निकल। अरे बताओ ना, बताओ घर जाना है।
इतने दिनों से पेट में खाना नहीं है, पानी नहीं है। घर जाना है, माँ बाप से मिलना है, बीबी से मिलना है, बच्चों से मिलना है। बताओ। ठीक है, पटरी पे जाके सो जा। मेरा कसूर बस इतना सा था कि मुझे अपने घर जाना था। इतना पता था कि मौत कभी ना कभी आएगी और एक दिन मर जाना था। कसूर सिर्फ उनका नहीं है जो रेल चला रहे थे, कसूर उन हर एक का है जो कुर्सी पर बैठे मौत का खेल रचा रहे थे। चलती चाकी देख कर दिया कभी राह रोए हो, चलती चाकी देख कर दिया कभी राह रोए। दो पाटन के बीच में साबित बचा न खोए, दो पाटन के बीच में साबित बचा न खोए। कोई ना पूछे जिसका पीसा खाए खाए खाए। बोए रे क्यों नफरत बोए रे, बोए रे हो क्यों नफरत बोए रे। देख के जग अंधा
हैं बोए, माटी कहे कुम्हार से, तू क्या रो दे है बोए। एक दिन ऐसा आवेगा मैं रो दूं तू रोए, एक दिन ऐसा आवेगा मैं रो दूं तू रोए। खोए रे क्यों पल तू क्यों खोए रे हो, खोए रे हो क्यों नफरत बोए रे। देख जब अंधा कबीरा रोए रे, देख जग अंधा कबीरा रोए रे, हो देख जग अंधा कबीरा रोए रे, देख जग अंधा कबीरा रोए रे, देख जग अंधा। कितनी सलाखें हैं तुम्हारी और कितनी बेड़ियां डालोगे, कितनी सलाखें हैं तुम्हारी और कितनी बेड़ियां डालोगे। लंबी फहरिस्तें लगी है, लंबी फहरिस्तें लगी है, जहां जहां नजर डालोगे। तुम चाहे जितनी कैद कर लो आवाज हमारी, तुम चाहे जितनी कैद कर लो आवाज हमारी, हर कफस से चीख उठेंगी नफस ये इनकलाबी। तुम जुल्म की इंतहा कर चुके हो, तुम जुल्म की इंतहा कर चुके हो। गुस्ताखियां करते करते अब हद पार कर चुके हो, तुम जुल्म की इंतहा कर चुके हो। हम ही बने हैं अब शाहिद, हम ही है अब मुंसिफ, हम ही बने हैं अब शाहिद, हम ही है अब मुंसिफ। एहतिजाज अब करेंगे, एहतिजाज अब करेंगे तो जहां जहां मुमकिन। हमें तो इंतजार है, हमें तो इंतजार है उस शहर का, हमें तो इंतजार है उस शहर का जब जुल्म पस्त होगा और कैद होंगे ये सितमगार। हमें तो इंतजार है उस शहर का। हर आवाज अब सरकश लेकर आएगी, तेरी तबाही ये आवाम लेकर आएगी। हर आवाज अब सरकश लेकर आएगी, तेरी तबाही ये आवाम लेकर आएगी, जर्रे जर्रे से इनकलाब लेकर आएगी। बोल के लब आजाद है तेरे, बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी हो। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। तेरा सुतवा जिस्म है तेरा, तेरा सुतवा जिस्म है तेरा, बोल की जा अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है।
बोल जो थोड़ा वक्त बहुत है, जिस्म जुबां की मौत से पहले। बोल जो थोड़ा वक्त बहुत है, जिस्म जुबां की मौत से पहले। बोल के सच जिंदा है अब तक, बोल जो कुछ कहना है कह ले। बोल जो कुछ कहना है कह ले, बोल जो कुछ कहना है कह ले, बोल जो कुछ कहना है कह ले। तेरा सुतवा जिस्म है तेरा, तेरा सुतवा जिस्म है तेरा। बोल की जान अब तक तेरी है, बोल के लब आजाद है तेरे। बोल जुबां अब तक तेरी है, बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। बोल के लब आजाद है तेरे, बोल जुबां अब तक तेरी है। हम यलगार सांस्कृतिक मंच की तरफ से ये प्रोग्राम पेश किया। आइडियाज कैन नॉट बी अरेस्टेड। आप हमारे विचारों को, हमारे कल्पनाओं को आप कैद नहीं कर सकते। ये हमें इन सत्ताधारियों को बताना था, क्योंकि हम लोग तो संवैधानिक विचारों पे काम कर रहे हैं, लोगों के हक के लिए, हमारे हक के लिए लड़ रहे हैं, क्योंकि बुद्ध ने हमें बताया है बहुजन हिताय बहुजन सुखाय। लेकिन ये सत्ताधारी लोग जो लोग हक के लिए लड़ रहे हैं, उन्हें जेलों में बंद कर रहे हैं। लेकिन हमें ये मंजूर नहीं, आपकी हिंसा हमें मंजूर नहीं। इसलिए आज हमने ये पेशकश की। आप सबको मैं शुक्रिया कहता हूँ। दोस्ती जिंदाबाद, जय भारत, जय संविधान। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब 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 जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब 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 जिंदाबाद। अजीब कश्मकश में देश ये पड़ा है मेरा, नहीं है छत खुद के सिर पे और पनाह तेरा। दूसरों को जबकि अपने सो रहे हैं भूखे पेट, कोई जो करे सवाल मारते हैं झूठे फेंका। भेदभाव हो रहा धर्म के आधार पे, भरम में जी रहे हैं कि सब एक समान है। फर्क कर रहे हैं सबको कपड़ों से पहचान के, नीलामी संविधान की है धर्म के बाजार में। बनवाया क्यों आधार, देनी ही नहीं जब नागरिकता सलाखों में ये डाल के कहते और दे आजादी। क्या अब वो ही ना रहे क्या लाऊं, कागज उनके वालिद का चुमू जमीन ये सस्तों में, इससे सनातन साबित क्या बदलने लगे नाम कानून अक्षर इतिहास के। संगी यहाँ घूमे पुलिस अफसर के लिबास में, हक की लड़ाई को कहने लगते जिहाद। ये बस भाषण में विकास लाते वास्तव में विनाश है। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब 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 जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब 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 जिंदाबाद। अम्बेडकर को मानता हूँ टिप्पू की नस्ल से, सुना किशोर को भी गाता फैज की गजल में। मरना है तो मर जाऊं यही हूँगा दफन में, लगा लो जोर छोड़ूंगा ना मैं वतन में। घुटने नहीं टेकना हमने भगत से सीखा है, चुपे नहीं बैठना हमें हालत से सीखना है। बेगुनाह मर रहे हो ना गलत नतीजा है, बहाया खून है भारत पे हक सभी का है। मंदिर मस्जिद के ये सब आग भड़काए, नेहरू जिन्ना पाकिस्तान बस ध्यान भटकाए। तलवा पर तलवारें गोली लाट बरसाए, कल के लगते लोड़े इनके आग लग जाए। निकले तोड़ने के लिए थे ये मन बुद्धि देश को, संस्कारों पे सच्चे आओ संस्कृति देख लो। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब आए मिलकर साथ, लहरेंगे तिरंगे तारे लगेंगे इनकलाब। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब 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 जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब 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 जिंदाबाद।
की लड़ाई है, हिमाकती की लालची जरूरतें बनाई है, त्यागती है सादगी हराम की कमाई है, समाज और हालात के पार्टी ने बढ़ाई है। तो आई है बूंदों से ही हम बने सुनामी, आजाद है ये देश तो क्यों कर रहे गुलामी, तय है जीत पहले से ही तो क्यों वोट कर रहा मैं, अपनी चलती नहीं यहाँ पे बर्फाव चल रहा है, खाकी और ये खादी तो खुद ही ठहरे राशि, जो लाठी हो या गांधी हो तो ही तुम देशवासी हो। हम मसले जाते क्योंकि मसले नहीं बड़े हमारे, ये जाने के कोई पिछले अगले नहीं खड़े हमारे, होते सुन हम पे क्योंकि हम बड़ी ना शख्सियत है, असाब हुआ है जीना कब मिलेगी मगफिरत, ये दिखता नहीं है कुछ हमें, या हम जान के भी अनदेखा कर रहे हैं असलियत को, असलियत में हाथ थामो बात मानो, काश बदलाव हो, जो लगता कुछ ना होगा तो बदलो अपने स्वभाव को, पर इंसाफ की लड़ाई का झंडा कौन गाड़ेगा, बताओ बिल्ली के गले में घंटा कौन बांधेगा, घंटा कुछ नहीं होने वाला, जितना चाहे सर पटक लो, बदला चाहते हो तो आगे आओ और शपथ लो, कर तो लोगे वादा तुम मगर भूल जाओगे, फिर वही जॉब वही कॉलेज वही स्कूल जाओगे, ये कैसी आग तुम में पल में जल गई और बुझ गई, आदत हो चुकी अखबार में आता भी तो कुछ नहीं, वही कत्ल वही रेप थक गए तुम इन्हें देख जो भी हो, शुक्र है कि मेरी आंखें खुल गई, तुम करो गुलामी मैं जीऊंगा अपनी मर्जी से, मुझको डर नहीं लगता भगवे पट्टों से या वर्दी से, गर्दनें झुका दो वरना गर्दनें कटेंगी, बीफ की बिरयानी तो बनेगी और बटेगी भी। धर्म का पालन करने का भरम जो पल रहा, इंसान बना शैतान इंसानियत को चल रहा, सवाल के जवाब में वजूद कुचल रहा है, और वजीर मजलिसों में बस चाल चल रहा, पहल न कर पाए पहलू खान अपने धंधे की, गाय के सपूतों ने जाने ली उस बंदे की, कागज में लिखा था सच उसकी बेगुनाही का, पर है मुसलमान हक न मिलता है नादानी का, सच्ची बातें कड़वी लगती झूठी बातें अच्छी लगती, असली बातें नकली लगती, जुमलेबाजी असली, सियासत को बना दिया बस खेल एक मजाक का, आतंकी शब्द सुनते नाम लेते हैं रजाक का, बम फटता है कहीं भी डाल देते उसको जेल में, बुढ़ापे में जो निकला कहते नकली तुझ पे केस थे, निकलो उन अखबारों से जो बांटते हैं नकली खबरें, चंद्र पे न उतरा यान मोदी उतरे और शपथ ले, बहुत ये जलालत में हाँ अब उठेगा जलजला, जंग ही लड़ेंगे अब है मैदान करबला, जान जाए तो भी हम निहस करेंगे सरकटा, रूह में ईमान कोई उसको ना कर सका, मरहबा कसर न होगी खातिरदारी में, भरोसा तुमने काफी हमको अब हमारी बारी है, सुनाते कलमा आज तुम में जैसे हम भिखारी हैं, जुल्म करना कौम पे वो तो अब भी जारी है, तो पाप डालो उतना ही कि जितना खुद पे सह सको, अगर पाँव हटा तो फट जाएंगे, सोच समझ के पैर रखो, हर लैंड माइन है, उखाड़ फेंको कर है तुम में हिम्मत, जब तक जाने है लगा लो, मिलनी तुमको सिर्फ जिल्लत, दी शपथ ये अपनी पत्ते होना ना है तुमसे सहमत, दे समझ के अंती कट्ठे मुड़ के दौड़ो उल्टे पैर, खुदा ने दी है एक जुबान आवाज है वो लखों, सुनाई है सभी को सबके मन की बातें, fuck you। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನನ್ನ ಹೆಸರು ಮುನಿರಾಜು ಅಂತೇಳಿ, ಮತ್ತು ಇನ್ನೊಬ್ಬರು ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಅಂತೇಳಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಇವರು ನಾರಾಯಣ ಸ್ವಾಮಿ ಅಂತೇಳಿ. ನಾವು ಕೋಲಾರ ಮತ್ತು ಆದಿಮದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಈ ದಿನ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿರುವಂಥ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದರೆ, ನಾವು ರೇಲಾ ಮತ್ತು ಮರ ಮತ್ತು ಮೀಡಿಯಾ ಅವ್ರ ವತಿಯಿಂದ ನಾವು ಸುಮಾರು 2 ವರ್ಷದಿಂದ ತುಂಬ ಅನ್ಯೋನ್ಯವಾಗಿ ನಡ್ಕೊಂಬರ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಆಡೋಕ್ಕೆ ಬಂದಿರೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂತಂದರೆ, ಇವತ್ತಿನ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಏನೇನು ನಡೀತಿದೆ, ಈ ಒಂದು ಕರೋನಾ ಇರ್ಬೋದು, ಲಾಕ್ಡೌನ್ ಇರ್ಬೋದು, ಅದರ ನಂತರ ಜನರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರ್ಬೋದು, ಈ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ, ಮತ್ತು ಈ ಒಂದು 6-7 ತಿಂಗಳಿಂದ ನಡೆದಂಥ ಹೆಣ್ಣಿನ ಮೇಲಿನ ಅತ್ಯಾಚಾರ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಮೇಲೆ ನಡೆದಿರುವಂಥ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ರೇಲಾ ಮತ್ತು ಮರ ಮೀಡಿಯಾ ಜೊತೆ ಈ ಒಂದು ಹಾಡುಗಾರಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಸೊ ಇವರಿಗೆ ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಿದ್ವಿ. ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅಂತರ್ಗಂಗೆ ಬೆಟ್ಟ ಉಸ್ಮಾನ್ ತಾತನ ದರ್ಗಾ ಎದುರು ನಾನು ಸುಮಾರು 10 ವರ್ಷಗಳಿಂದ ವಾಸವಾಗಿದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲಿನ ಪ್ರಕೃತಿ, ಮರ, ಗಿಡ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ನೆಲೆಸಿರ್ತವೆ. ಕಂಪೋಸ್ ಮಾಡಿರೋದು ನಾನು, ನನ್ನ ಗುರುಗಳಾದ ಕೋಟಿಗೇನಹಳ್ಳಿ ರಾಮಯ್ಯ ಅವರು ಈ ಹಾಡನ್ನು ಬರೆದಿರೋದು. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ, ಸ್ವಾಗತ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ.
स्वागत सुस्वागत ये चारण प्रियरे स्वागत वाव 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 चारण प्रियरे स्वागತ ಬೆಟ್ಟದ ಮ್ಯಾಲೆ ಏಳೂರು ಏಳೂರಲ್ಲೊಂದಳೂರು ಬೆಟ್ಟದ ಮ್ಯಾಲೆ ಏಳೂರು ಏಳೂರಲ್ಲೊಂದಳೂರು ದೀಪ ಬೆಳಗದ ಮನೆಯಂತೆ ಕವಿದ ಕತ್ತಲ ಮನೆ ಮಾರಂತೆ ದೀಪ ಬೆಳಗದ ಮನೆಯಂತೆ ಕವಿದ ಕತ್ತಲ ಮನೆ ಮಾರಂತೆ ಗಂಗರ ಕಾಲದ ಗುಡಿಯಲ್ಲೈತೆ ಗಂಗರ ಕಾಲದ ಗುಡಿಯಲ್ಲೈತೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಯೇ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ವಾವ್ 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 ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ಎರಡನೇ ಹಳ್ಳಿ ಕುಪ್ಪಳ್ಳಿ ಕುಪ್ಪಳ್ಳಿ ಕಲಾಕಾರರ ತವರಂತೆ ಎರಡನೇ ಹಳ್ಳಿ ಕುಪ್ಪಳ್ಳಿ ಕುಪ್ಪಳ್ಳಿ ಕಲಾಕಾರರ ತವರಂತೆ ಮೂರನೇ ಹಳ್ಳಿ ಶಿವಗಂಗೆ ಆದಿಮ ಕನಸಿನ ಚಿಗುರಿಲ್ಲೈತೆ ಮೂರನೇ ಹಳ್ಳಿ ಶಿವಗಂಗೆ ಆದಿಮ ಕನಸಿನ ಚಿಗುರಿಲ್ಲೈತೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಯೇ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ವಾವ್ 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 ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ಗಮ ಪ ಗಮ ಗಪ ಮಗ ಮಪ ಗಮ ಪ ಗಮ ಗಪ ಮಗ ಮಪ ಗಮ ಗಪ ಮಗ ಮಪ ಗಮ ಪ ಗಮ ಪ ಗಮ ಗರಿಸ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಯೇ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ವಾವ್ 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 ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ಕೊನೆಯ ಹಳ್ಳಿ ಹೊಸಹಳ್ಳಿ ಸಪ್ಪಲಮ್ಮನ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಕೊನೆಯ ಹಳ್ಳಿ ಹೊಸಹಳ್ಳಿ ಸಪ್ಪಲಮ್ಮನ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ನಟ್ಟ ನಡುವೆ ದರ್ಗಾ ಉಂಟು ಸಕಲ ಜೀವಿಗಳ ಕರುಳಿನ ನಂಟು ನಟ್ಟ ನಡುವೆ ದರ್ಗ ಉಂಟು ಸಕಲ ಜೀವಿಗಳ ಕರುಳಿನ ನಂಟು ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಯೇ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ವಾವ್ 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 ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ಬಂಡೆಯ ಬೆನ್ನಿಗೆ ಗೌಡರ ಊರು ಬಂಡೆಯ ಬೆನ್ನಿಗೆ ಗೌಡರ ಊರು ಅಜ್ಜ ಮುಟ್ಟಿದ ಕಡ್ಡಿಯ ಕೊನರಿಸಿ ದರ್ಗಾ ಮಾಮರ ಬೆಳೆದವರಂತೆ ವರ್ಷಕ್ಕೊಮ್ಮೆ ಆ ಉರುಸು ಹಬ್ಬಕ್ಕೆ ಗಂಧ ತರುವವರಿವರಂತೆ ಗಂಧ ತರುವವರಿವರಂತೆ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಯೇ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ವಾವ್ 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 ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ರಾಣಿಯ ಬೆನ್ನಿಗೆ ದುರ್ಗದ ಕೋಟೆ ಯಾರಿದುವೇನೆ ಊರಿದುವೇನೆ ಪಾಪರಾಜನಹಳ್ಳಿ ರಾಣಿಯ ಬೆನ್ನಿಗೆ ದುರ್ಗದ ಕೋಟೆ ಯಾರಿದುವೇನೆ ಊರಿದುವೇನೆ ಪಾಪರಾಜನಹಳ್ಳಿ ಕಲ್ಲಿನ ಕೊಡೆಯು ಈಶ್ವರ ನಿಲಯು ಕೋಲಾರಮ್ಮನ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಯೇ ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ವಾವ್ 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 ಚಾರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ ಬಸವನ ಬಾಯಲಿ ಜುಳು 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 ಹರಿಯುವ ನಾದ ಗಂಗೆಯು ವಿಸ್ಮಯಕಾರಿ ಅಂತರ ಗಂಗೆ ಎಲ್ಲರದಂತೆ ಅಂತರ ಗಂಗೆ
ಬನ್ನಿರಿ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ನಿಮಗೆ, ಪಾಲಿಥಿನ್ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತರಬ್ಯಾಡಿ, ಕುಡಿದ ಬಾಟ್ಲಿಯ ಒಡಿಬ್ಯಾಡಿ. ಪಾಲಿಥಿನ್ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತರಬ್ಯಾಡಿ, ಕುಡಿದ ಬಾಟ್ಲಿಯ ಒಡಿಬ್ಯಾಡಿ. ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಚರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ. ಓ ಓ ಓ ಚರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ. ಶಿಶಿರಕ್ಕೆ ಮುಸುಕಿದ ಮಂಜಿನ ಶಿಖರಗಳು, ವಸಂತ ಕಾಲಕ್ಕೆ ವಂಗೆಯ ಬಣ್ಣಗಳು. ಶಿಶಿರಕ್ಕೆ ಮುಸುಕಿದ ಮಂಜಿನ ಶಿಖರಗಳು, ವಸಂತ ಕಾಲಕ್ಕೆ ವಂಗೆಯ ಬಣ್ಣಗಳು. ಬೇಸಿಗೆ ಕಾಲಕ್ಕೆ ತೆರೆದ ಆಕಾಶದಿ ಬೆಳಗುವ ಚುಕ್ಕೆಗಳು, ಬಂಡೆ ಬೆನ್ನಲಿ ಜುಳು ಜುಳು ಹರಿಯುವ ಜರಿ ಜರಿ ಜಿನುಗುವ, ಜುಳು ಜುಳು ಹರಿಯುವ ಜರಿ ಜರಿ ಜಿನುಗುವ ಕಿರು ಝರಿದಾರೆಗಳು, ಕಿರು ಝರಿದಾರೆಗಳು. ಬನ್ನಿರಿ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ನಿಮಗೆ, ಪಾಲಿಥಿನ್ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತರಬ್ಯಾಡಿ. ಬನ್ನಿರಿ ಬೆಟ್ಟಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ನಿಮಗೆ, ಭೂಮಿ ಮ್ಯಾಲಿನ ಸ್ವರ್ಗವಿದೇನೆ, ಪಾಲಿಥಿನ್ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ತರಬ್ಯಾಡಿ. ಕುಡಿದ ಬಾಟ್ಲಿಯ ಒಡಿಬ್ಯಾಡಿ, ಕಸದ ತೊಟ್ಟಿಯ ಮಾಡಬ್ಯಾಡಿ. ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಚರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ. ವಾವ್ ಚರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ. ವಾವ್ ಚರಣ ಪ್ರಿಯರೇ ಸ್ವಾಗತ. ಸ್ವಾಗತ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾವು ಇವತ್ತು ರೇಲಾ ಮತ್ತು ಮರ ಸುಮಾರು 2-3 ವರ್ಷಗಳ ಅವರ ನಂಟು, ಹೀಗೆ ಹಾಡಿನ ಮಧ್ಯ ಅವರ ನಡುವೆ ಡಿಸ್ಕಷನ್ನು, ಎಲ್ಲಿ ಅನ್ಯಾಯ ನಡೀತಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಅತ್ಯಾಚಾರ ನಡೀತಿದೆ, ಎಲ್ಲಿ ಘೋರಗಳು ನಡೀತಿದೆ, ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಖಂಡಿಸೋಕ್ಕೆ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಲೇಖನ ಹಿಡಿದು ಲೇಖನಿ ಬರೆದ್ರೆ ಆ ಲೇಖನಿ ಕಿತ್ತಾಕಿ ಜೈಲಲ್ಲಾಕಿ ಕೂಡಾಕಿ ಅವರಿಗೆ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಡ್ತಿರುವ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ ಬಂಧುಗಳೇ. ಆದರೆ ಆ ಜೈಲಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಂಧುಗಳು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಾವು ಇದ್ದೀವಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೀವಿ ಅನ್ನೋ ಅವರು ಈ ಸನ್ನಿವೇಶಕ್ಕೆ ಅವರು ಕಷ್ಟಪಡ್ತಿರ್ಬೋದು, ಹಿಂಸೆ ಪಡ್ತಿರ್ಬೋದು. ಬಟ್ ಅಲ್ಲ, ನಾವು ಕೂಡ ಒಂದಷ್ಟು ವಿಷ ಬೀಜಗಳನ್ನು ಬಿತ್ತುತ್ತಿರುವ ಈ ಜನಾಂಗದ ಯೂತ್ಸ್ಗೆ ನಾವು ವಿಷ ಬೀಜವನ್ನು ಬಿತ್ತದೆ ಹೂಗಳನ್ನು ಅವರ ಹೃದಯದಲ್ಲಿ ನೆಡಬೇಕು ಬಂಧುಗಳೇ. ಹಾಗೆ ಆ ಹೂಗಳನ್ನು ನೆಡಬೇಕು ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಹುಳ ಉಪ್ಪಟೆ ಕೂರದೆ ಸಗಣಿ ಗಂಜಲವನ್ನು ಚೆಲ್ಲಬೇಕಾಗಿದೆ ಬಂಧುಗಳೇ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಈಗ ರೇಲಾ ಮತ್ತು ಮರ ಮೀಡಿಯಾ ಜೊತೆ ನಾವು 2 ವರ್ಷಗಳಿಂದ ಇದ್ದೀವಿ. ಯಾಕೆ ಈ ಹಾಡನ್ನು ಹಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ, ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳನ್ನು ಸುಮಾರು ಏಲುಗುಂಡಿಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ ಸಾಯಿಸಿ ಇರೋದು ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಬಂದಿದೆ. ಅದೇ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಗುವನನ್ನು ಮದುವೆ ಆಗೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಆ ಅರಿಶಿಣ ಕುಂಕುಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಅವಳು ಮದುವೆಗೆ ಮುಸ್ತಫಾಗಿರೋ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವಳನ್ನು ಎತ್ಕೊಂಡೋಗಿ ಮಶಾಣದಲ್ಲಿ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಮಾನಭಂಗ ಅತ್ಯಾಚಾರ ಮಾಡಿ ಸಾಯಿಸಿರೋದು ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಇದೆ ಬಂಧುಗಳೇ. ಆದ್ದರಿಂದ ಅವನ್ನೆಲ್ಲವನ್ನು ಪ್ರಶ್ನಿಸಲು ಈಗಿನ ನಡೀತಿರುವ ವಿದ್ಯಮಾನದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಪ್ರಶ್ನಿಸಲು ಸಾಕಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಸಾಕಾಗ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ ಏನಂದರೆ ನನ್ನ ಶಕ್ತಿಯೇ ನನ್ನ ಹಾಡು. ಒಂದು ಹಾಡು ಚಳವಳಿಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದೆ.
ಒಂದು ವಚನ ಚಳವಳಿಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸಿದೆ, ಒಂದು ಹಾಡು ಮನುಷ್ಯನನ್ನು ಬದಲಾಯಿಸಿದೆ ಬಂಧುಗಳೇ. ಹೀಗೆ ಒಂದು ಹಾಡು ಜಗತ್ತನ್ನು ಬದಲಾಯಿಸುತ್ತೇನೋ ಅನ್ನೋ ನಂಬಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಮುಂದೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಕರ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅರಳಿದ ಹೂವೇ, ಬಿರಿದು ಬಿರಿಯದ ಓ ಕಿರು ನಗುವೆ, ಕಣ್ಣಿನಾಸೆಯು ಕಣ್ಣೀರಾಗಲು ಕಾಮಾಂಧರಿಗೆ ಬಲಿ ಪಶುವಾದೆಯ. ಕರ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹರಳಿದ ಹೂವೇ, ಬಿರಿದು ಬಿರಿಯದ ಓ ಕಿರು ನಗುವೆ, ಕಣ್ಣಿನಾಸೆಯು ಕಣ್ಣೀರಾಗಲು ಕಾಮಾಂಧರಿಗೆ ಬಲಿ ಪಶುವಾದೆಯ. ಮದರಂಗಿಯು ಮಾಸಲೆ ಇಲ್ಲ, ಮಾವಿನ ತಳಿರು ಕಳೆಬಾಡಿಲ್ಲ, ವಸಿಲ ದಾಟಿ ನೀ ಒಳ ಬರಲಿಲ್ಲ, ಮದುವೆ ಚಪ್ಪರ ಬಿಚ್ಚಲೆ ಇಲ್ಲ, ಕಲಕಲ ಹರಿಯುವ ಓಸಲ ನೀರೇ, ಕಲಕಲ ಹರಿಯುವ ಓಸಲ ನೀರೇ, ನಾವು ವಧುವಾಗಿ ಹೊರಟು ಬಿಟ್ಟೆಯ ಮಸಣದಿ ಊಡಲು ಹೊಸ ಸಂಸಾರಕ್ಕೆ. ಕರ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹರಳಿದ ಹೂವೇ, ಬಿರಿದು ಬಿರಿಯದ ಓ ಕಿರು ನಗುವೆ, ಕಣ್ಣಿನಾಸೆಯು ಕಣ್ಣೀರಾಗಲು ಕಾಮಾಂಧರಿಗೆ ಬಲಿ ಪಶುವಾದೆಯ. ರಕ್ಕಸ ಯೋಗಿಯು ರಾಜ್ಯವಾಳಲು, ನರಕ ಪ್ರಾಪ್ತಿಯೇ ಪ್ರಜೆಗಳ ಪಾಲು, ಮಾನವ ಧರ್ಮವೇ ಚಿತಿಯೇರಿರಲು, ಮಾರಣ ಹೋಮವೇ ಅಂತಿಮ ಪಾಲು. ಕಲಕಲ ಚಲುವಿನ ಓ ನವ ವಧುವೆ, ಕಲಕಲ ಚಲುವಿನ ಓ ನವ ವಧುವೆ, ಜೀವನ ರಾಗದ ಚಿಲುಮೆಯ ಬತ್ತಿ, ಭುವನ ಬಾಂಡವೇ ಬರುಡಾಗಿ ಹೋಯ್ತೆ. ಕರ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಅರಳಿದ ಹೂವೇ, ಬಿರಿದು ಬಿರಿಯದ ಓ ಕಿರು ನಗುವೆ, ಕಣ್ಣಿನಾಸೆಯು ಕಣ್ಣೀರಾಗಲು ಕಾಮಾಂಧರಿಗೆ ಬಲಿ ಪಶುವಾದೆಯ. ಹಾಡುವ ಹಕ್ಕಿ ಹಾಡು ನಿಂತಿತೆ, ಜಿನುಗುವ ಝರಿ ಝರಿ ಕಳಕರಗೀತೆ, ಕದಡುವ ಕಾಲವು ನಿಂತು ಹೋಯಿತೆ, ಹುಟ್ಟುವ ಸೂರ್ಯನ ಗುಂಡಿಗೆ ಒಡೆಯಿತೆ. ಕಲಕಲ ನಗುವಿ ಕಲಕಲ ಚೆಲ್ಲಿದ ಹುಣ್ಣಿಮೆ ಬಾಲೆ, ಹುಣ್ಣಿಮೆ ಚೆಲ್ಲಿದ ನವೆ ನಗುವೆ, ಹುಣ್ಣಿಮೆ ಚೆಲ್ಲಿದ ನವ ನಗುವೆ, ಕಾಲಮೇಘಗಳು ಕದಡಲಾಯಿತೆ, ಕಾಳ ಸರ್ಪವೇ ಕೋರೆಯು ಚಾಚಿದೆಯಾ, ಕಾಲಮೇಘಗಳು ಕದಿಡದಾಯಿತೆ, ಕಾಳ ಸರ್ಪವೇ ಕೋರೆಯು ಚಾಚಿದೆಯಾ. ಕರ್ಮ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹರಳಿದ ಹೂವೇ, ಬಿರಿದು ಬಿರಿಯದ ಓ ಕಿರು ನಗುವೆ, ಕಣ್ಣಿನಾಸೆಯು ಕಣ್ಣೀರಾಗಲು ಕಾಮಾಂಧರಿಗೆ ಬಲಿ ಪಶುವಾದೆಯ. ಕಾಮಾಂಧರಿಗೆ ಬಲಿ ಪಶುವಾದೆಯ. ಭಾರತಾಂಬೆಯ ಮಾನಭಂಗವಾಯ್ತೆ, ಭಾರತಾಂಬೆಯ ಮಾನಭಂಗವಾಯ್ತೆ. ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ರಿಗೂ. ಈ ಮರ ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆಗೂಡಿ ಬುಡ್ಡಿ ದ್ವೀಪದ ಜೊತೆಗೆ ನಾವಿದ್ದೀವಿ.
ಮರ ಸಂಸ್ಥೆ ತುಂಬ ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಡನಾಡುತ್ತಾ ಮಾತಾಡುತ್ತಾ ಆಗು ಹೋಗುಗಳ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡುತ್ತಾ ಬರ್ತಾಯಿದ್ವಿ. ಈಗ ಜನಾಧಿಕಾರ ಅನ್ನೋದು ನನ್ನ ಜನಗಳ ಕೈಗೆ ಅಧಿಕಾರ ಸಿಕ್ಕಲಿ ಅಂತ ಮಾತ್ರ ಹೇಳಿದ್ದು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್. ಆ ಅಧಿಕಾರ ಸಿಗೋದ್ರಿಂದ ಈ ಲೀಡರ್ಸ್ ಅಥವಾ ದೊಡ್ಡವರು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ಬಲಿತರಾಗ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದೇ, ಈ ಬಲಿತರಾಗೋದಕ್ಕಿಂತ ಹಂಚ್ಕೊಂಡು ತಿನ್ನೋಣ ಅನ್ನೋದೇ ಈ ಹಾಡಿನ ಉದ್ದೇಶವಾಗಿದೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಜನಾಧಿಕಾರ 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 ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ನೆಲದ ಬೇರುಗಳ ವಿಸ್ತಾರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸಾಕಾರ. ನೆಲದ ಬೇರುಗಳ ವಿಸ್ತಾರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸಾಕಾರ. ಚರಿತ್ರೆ ವಂಚಿತ ಜನ ಸಮುದಾಯದ ಅಂತಃಸತ್ವದ ಅಧಿಕಾರ. ಚರಿತ್ರೆ ವಂಚಿತ ಜನ ಸಮುದಾಯದ ಅಂತಃಸತ್ವದ ಅಧಿಕಾರ. ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ಸೂರ್ಯನ ಕಿರಣ ಬೆಳಗದ ಮೂಲೆಯ ಕತ್ತಲ ಮೊತ್ತವಾ. ಮಿಣಿ ಮಿಣಿ ಬೊಟ್ಟಿಯ ದೀಪ ಬೆಳಗುವುದೋ. ಸೂರ್ಯನ ಕಿರಣ ಬೆಳಗದ ಮೂಲೆಯ ಕತ್ತಲ ಮೊತ್ತವಾ. ಮಿಣಿ ಮಿಣಿ ಬುಟ್ಟಿಯ ದೀಪ ಬೆಳಗುವುದೋ. ಸೂರ್ಯಕಾಂತಿಯ ಮಕದ ಸ್ಥಿರದ ತುಂಬೆಯ ಹೂವಿಗೂ ಚೆಲುವಿಹುದೋ. ಹಾಲದ ಬೇರಿನ ಹಾಳವಿಲ್ಲದೆಯು ಗರಿಕೆಯ ಬೇರು ಚಿಗುರುವುದೋ. ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ನೆಲದ ಬೇರುಗಳ ವಿಸ್ತಾರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸಾಕಾರ. ನೆಲದ ಬೇರುಗಳ ವಿಸ್ತಾರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸಾಕಾರ. ಚರಿತ್ರೆ ವಂಚಿತ ಜನ ಸಮುದಾಯದ ಅಂತಃಸತ್ವದ ಅಧಿಕಾರ. ಚರಿತ್ರೆ ವಂಚಿತ ಜನ ಸಮುದಾಯದ ಅಂತಃಸತ್ವದ ಅಧಿಕಾರ. ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ಸಾವಿರ ಮೈಲಿಯ ಪಯಣಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದೇ ಹೆಜ್ಜೆಯ ಆರಂಭ. ಸಣ್ಣವರೂನು ದೊಡ್ಡವರೇನೆ ಹಾಲದ ಬೀಜದಿ ಮರವುಂಟು. ಇಂದಿನ ಎಳೆಗರು ನಾಳೆಗೆ ಎತ್ತು ಮಿಣುಕುಳುಗಳೇ ಕತ್ತಲೆ ದಾರಿಗೆ ಬೆಳಕು. ಇಂದಿನ ಎಳೆಗರು ನಾಳೆಗೆ ಎತ್ತು ಮಿಣುಕುಳುಗಳೇ ಕತ್ತಲೆ ದಾರಿಗೆ ಬೆಳಕು. ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ನೆಲದ ಬೇರುಗಳ ವಿಸ್ತಾರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸಾಕಾರ. ನೆಲದ ಬೇರುಗಳ ವಿಸ್ತಾರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದ ಸಾಕಾರ. ಚರಿತ್ರೆ ವಂಚಿತ ಜನ ಸಮುದಾಯದ ಅಂತಃಸತ್ವದ ಅಧಿಕಾರ. ಚರಿತ್ರೆ ವಂಚಿತ ಜನ ಸಮುದಾಯದ ಅಂತಃಸತ್ವದ
ಜನಾಧಿಕಾರದ ಹರಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ ಜನಾಧಿಕಾರದ ಗುಬ್ಬಿಯ ಗೋಡಿಗೆ ಹೊಣವೊಲ್ಲಿನ ದಳದಳವೂ ಬೇಕು ಗುಬ್ಬಿಯ ಗೋಡಿನ ಚಿಲಿಪಿಲಿನಾದ ಮೊಳಗಲೆಯಾಗ ಶಂಕನಾದ ಜನಾಧಿಕಾರ ಜನದನಿಯಾಗಿ ದಕ್ಕಲಿ ಸಿಕ್ಕಲಿ ಶತಶತಮಾನದ ಸಮಪಾಲು ಜನಾಧಿಕಾರ ಜನದನಿಯಾಗಿ ದಕ್ಕಲಿ ಸಿಕ್ಕಲಿ ಶತಶತಮಾನದ ಸಮಪಾಲು ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಜನಾಧಿಕಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ ಸಾವಿರ ಕೈಗಳ ಚಿತ್ತಾರ. ಯಾಕೆ ಈ ಹಾಡನ್ನು ಆಯಿಸ್ಕೋಬೇಕು ಅಂದರೆ ಆಗೇನಿತ್ತು ಮಡಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಉಗ್ಕೊಂಡು ಆಚೆ ಹೋಗಿ ಒಯ್ದುಬಿಟ್ಟು ವಾಪಸ್ ಬಂದು ಅವನ ನೆರಳು ಕೂಡ ಒಬ್ಬ ಯಾರು ಪುರೋಹಿತ ಶಾಹಿನ ನೆರಳು ಕೂಡ ಬೀಳಬಾರ್ದು ಅನ್ನೋವಂಥ ಒಂದು ಮನಸ್ಥಿತಿ ಆಗಿರಬೇಕಾದ್ರೆ ಈಗಾಗಿಲ್ಲ. ಈಗ ಇನ್ನೂ ಅದಾದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಒಳ್ಳೆ ಅದು ಕಣ್ಮುಂದೆ ನಡೀತಿತ್ತು, ಮುಗ್ದೋಗ್ತಿತ್ತು. ಈಗ ವೈರಸ್ ಥರ ಒಳಗಡೆನೇ ನಡೀತಿದೆ. ಒಳಗಡೆ ತಿಂತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಆ ವೈರಸ್ಸನ್ನು ಯಾರು ಕೀಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಯಾರೂ ವಾಸಿ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಆದರೆ ಆಚೆ ಮಾಡೋ ವೈರಸ್ಸನ್ನು ಹೆಂಗಾದರೂ ಓಡಿಸ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೇ ಚೆನ್ನಣ್ಣ ವಾಳಿಕರು ಅವ್ರಿಗಾಗಿದ್ದಂಥ ಅನುಭವ ಹಾಡನ್ನು ಈಗ ಹಾಡ್ತಿದ್ವಿ. ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗೆ ನಂಬದುಕೋ ಆಗ್ಯಾದವೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲವವ್ವ ಬಾಬಾ ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗೆ ನಂಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲವವ್ವ ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲವವ್ವ ನೀ ಹೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗ ನಂಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲವವ್ವ ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲವವ್ವ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಎದ್ದಾಗ ನಮ ಸುದ್ದಿ ಸಂಭ್ರಮವು ಕೇಕುವುದು ತಪ್ಪಿಲ್ಲ ನಮಗ ತೇಗುವುದು ತಪ್ಪಿಲ್ಲ ನಮಗ ಓದಲ್ಲೆಲ್ಲ ಮೇಲವರ ಆಟಗಳು ಉರಿ ಹಚ್ಚಿ ಬಿಡುತ್ತಾರೆ ಒಳಗ ಉರಿ ಹಚ್ಚಿ ಬಿಡುತ್ತಾರೆ ಒಳಗ ಉರಿ ಹಚ್ಚಿ ಬಿಡುತ್ತಾರೆ ಒಳಗ ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗ ನಂಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲವವ್ವ ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲವವ್ವ ಎಲ್ಲಿ ಕೇಳಿದರಲ್ಲಿ ಬೂಟು ಕಾಲಿನ ಸತ್ತು ತರತರದ ನೋವುಗಳು ನಮಗ ತರತರದ ನೋವುಗಳು ನಮಗ ತಮ್ಮಂಗ ಇಲ್ದಿದ್ದ ತಲೆ ಕಡಿದು ಹಾಕುವರು ಹೆಸರಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮಗ ಹೆಸರಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮಗ ಹೆಸರಿಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ನಮಗ ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗ ನಂಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ ನಿನ್ನಂಗ
ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ, ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ. ಹೋಗ್ಬಾರೋ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಅಡುಗಾಲುಗಳು ಸೇರಿ ಮುಳುಕಲ್ಲು ಆಸ್ಯಾವ ಪೂರ, ಮುಳುಕಲ್ಲು ಆಸ್ಯಾವ ಪೂರ. ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳೆದವರ ಉಳ್ಳವರ ಜೀವಿಗಳು ಅಗಲಾಗೆ ಒಡೆದಾರ ಕಾರ, ಅಗಲಾಗೆ ಒಡೆದಾರ ಕಾರ, ಅಗಲಾಗೆ ಒಡೆದಾರ ಕಾರ. ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗೆ ನಮ್ಮ ಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ. ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ, ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ. ಎಷ್ಟಂತ ಅರಿತಾರೆ ಎಷ್ಟಂತ ಉರಿತಾರೆ, ತಾಳದ ಕುಮಿತಿಯುಂಟು ಇಲ್ಲಿ, ತಾಳದ ಕುಮಿತಿಯುಂಟು ಇಲ್ಲಿ. ತಾಳಿ ತಾಳಿಯನೊಮ್ಮೆ ಚೇಳಾಗಿ ಕುಟುಕುವನು ಸಾಮಾನ್ಯನಲ್ಲೋ ಬಡ ಜೀವಿ, ಸಾಮಾನ್ಯನಲ್ಲೋ ಬಡ ಜೀವಿ, ಸಾಮಾನ್ಯನಲ್ಲೋ ಬಡ ಜೀವಿ. ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗ ನಮ್ಮ ಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ. ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ, ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ. ಕೈ ಕಾಲು ಕಿವಿ ಮೂಗು ಮೈ ಮನಸ್ಸು ತಲೆ ಕಳಕೊಂಡ ಬರುಡು ಗಿಡ ನಾವೋ, ಕಳಕೊಂಡ ಬರುಡು ಗಿಡ ನಾವೋ. ಮೈ ತುಂಬ ಮನ ತುಂಬ ಚಿಕ್ಕವರ ಮುಖ ಮುದ್ರೆ, ಚೀರಾಟ ಹಾರಾಟ ಸಾವೋ, ಚೀರಾಟ ಹಾರಾಟ ಸಾವೋ, ಚೀರಾಟ ಹಾರಾಟ ಸಾವೋ. ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗ ನಮ್ಮ ಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ. ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ, ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ. ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರೇನು ಹುಚ್ಚರಲ್ಲವೇ ಅಲ್ಲ, ಗಾಂಧಿ ಜೊತೆ ಇರಲಿಲ್ಲ ಸುಮ್ಮ, ಗಾಂಧಿ ಜೊತೆ ಇರಲಿಲ್ಲ ಸುಮ್ಮ, ಗಾಂಧಿ ಜೊತೆ ಇರಲಿಲ್ಲ ಸುಮ್ಮ, ಗಾಂಧಿ ಜೊತೆ ಇರಲಿಲ್ಲ ಸುಮ್ಮ. ಅಷ್ಟು ಒದ್ದಾಡಿದಕ್ಕೆ ಹಿಂಗೈತೆ ನಮ್ಮ ಬದುಕು, ತಿಳಿದೈತೋ ಈಗಾದ್ರೂ ತಮ್ಮ, ತಿಳಿದೈತೋ ಈಗಾದ್ರೂ ತಮ್ಮ, ತಿಳಿದೈತೋ ಈಗಾದ್ರೂ ತಮ್ಮ. ನೀವೋದ ಮರುದಿನ ಮೊದಲಂಗ ನಮ್ಮ ಬದುಕು ಆಗ್ಯಾದೋ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ. ನಿನ್ನಂಗ ದುಡಿದವರು ಕಳಕಳೆಯ ಪಡುವವರು ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ, ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ, ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ, ಇನ್ನು ತನ ಬರಲಿಲ್ಲ ಒಬ್ಬ. ಏನಂದರೆ ನಾವು ಮನುಷ್ಯರು ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಥರದ ಪ್ರಾಣಿಗಳಿರ್ತವೆ, ಎಲ್ಲ ಥರದ ಮನುಷ್ಯರಿರ್ತಾರೆ, ಜಾತಿಗಳಿರ್ತವೆ, ಧರ್ಮಗಳಿರ್ತವೆ, ಕುಟುಂಬಗಳಿರ್ತವೆ. ಎಲ್ಲವೂ ನಾವು ಅವರದೇ ಆದ ಸಂಪ್ರದಾಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯಲ್ಲಿ ನಡೀತಿರ್ತದೆ. ಆದರೆ ಅವನು ಅದು ತಿಂತಾನೆ ದೂರ ಇರಬೇಕು, ಇವನು ಇದು ತಿಂತಾನೆ ಒಳಗಿರಬೇಕು, ಅವನು ಹೊರಗಿರಬೇಕು. ಈ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಹೊರಗಿನ ಸಮಸ್ಯೆಗಳು ತುಂಬ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಆ ಒಳಗೆ ಹೆಂಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಚೌಡಯ್ಯ ಅಂದರೆ, ಅದು ಮೆಟ್ಟ ಅಥವಾ ಚರ್ಮನ, ಇದರಲ್ಲಿ ಹೊಡಿಬೇಕಾ ಹೊಡಿಬಾರ್ದ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಅವರು ಭಜನೆ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ.
ಕುರಿ ಕೋಳಿ ಕಿರು ಮೀನು ತಿಂಬುವರ ಊರೊಳಗೆ ಇರು ಎಂಬರ ಕುರಿ ಕೋಳಿ ಕಿರು ಮೀನು ತಿಂಬುವರ ಊರೊಳಗೆ ಇರು ಎಂಬರ ಅಮೃತಾನವ ಕರೆವ ಗೋವು ತಿಂಬುವರ ಊರಿಂದ ಹೊರಗಿರು ಎಂಬರಯ್ಯ ಆತನು ಅರಿಗೋಲಾಯಿತೆ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ಅಂಬಿಗಾ ಜಗದಂಬಿಗಾ ಅಂಬಿಗಾ ಜಗದಂಬಿಗಾ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ಕುರಿ ಕೋಳಿ ಕಿರು ಮೀನು ತಿಂಬುವರ ಊರೊಳಗೆ ಇರು ಎಂಬರ ಅಮೃತಾನವ ಕರೆವ ಗೋವು ತಿಂಬುವರ ಊರಿಂದ ಹೊರಗಿರು ಎಂಬರಯ್ಯ ಆತನು ಅರಿಗೋಲಾಯಿತೆ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ಚಕ್ಕಣ ನೀತಿಗೆ ಬಾರು ಕೋಲು ಪಾದುರಕ್ಷಾ ದೇವರ ಮುಂದೆ ಬಾರಿಸುವುದಕ್ಕೆ ಮದ್ದಳಿಕೆಯಾಯಿತು ಚೊಕ್ಕಣ ನೀತಿಗೆ ಬಾರು ಕೋಲು ಪಾದುರಕ್ಷಾ ದೇವರ ಮುಂದೆ ಬಾರಿಸುವುದಕ್ಕೆ ಮದ್ದಳಿಕೆಯಾಯಿತು ಈ ಬದ್ದಳಿಕೆಯೊಳಗಣ ತುಪ್ಪ ಶುದ್ಧ ಮಾಡಿ ಬದ್ದಳಿಕೆಯೊಳಗಣ ತುಪ್ಪ ಶುದ್ಧ ಮಾಡಿ ಉದ್ದಣ ಚಮ್ಮಾಳಿಗೆಯ ತಕ್ಕೊಂಡು ಬಾಯ ಕೊಯ್ಯುವೆನೆಂದಾತ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ಉದ್ದಣ ಚಮ್ಮಾಳಿಗೆಯು ಉದ್ದಣ ಚಮ್ಮಾಳಿಗೆಯು ಉದ್ದಣ ಚಮ್ಮಾಳಿಗೆಯು ತಕ್ಕೊಂಡು ಬಾಯ ಕೊಯ್ಯುವೆನೆಂದಾತ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ಅಂಬಿಗಾ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗಾ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗಾ ಅಂಬಿಗಾ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯ. ನಮಸ್ಕಾರ. ಹಾಡು ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡ ಬ್ಯಾಡಿರಿ. ಮೈಲಾರಲಿಂಗ ಅವರು ಅವರ ಚಳವಳಿ ಕಾಲದಲ್ಲಿ ಈ ಥರ ವಚನಗಳನ್ನು ಹಾಡುತ್ತಾ ಚಳವಳಿ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರು. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಬೆಕ್ಕಿರುತ್ತೆ, ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಹಾಲು ಕುಡಿಯುತ್ತೆ, ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲೂ ಮಾಂಸ ತಿನ್ನುತ್ತೆ. ಇಂಥ ನಮ್ಮ ಮಧ್ಯೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಬೆಕ್ಕು ಸರ್ವ ಜಾತಿಯೊಳಗೂ ಹೋಗಿ ನುಗ್ಗಿ ವಾಪಸ್ ಬರ್ಬೋದು. ಬಟ್ ಒಬ್ಬ ಯಾರೋ ಕೆಳಗಿನವನು ಹೋಗಿ ಒಬ್ಬ ಮನೆಯಲ್ಲಿ ನುಗ್ಗಿ ಬರೋದು ಅಂದರೆ ಅದು ಹೊಡೆತಾಟ, ರಕ್ತಪಾತಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೋ ಅನ್ನೋದೇ ಒಂದು ಸೂಕ್ತವಾದ ಸಾಂಗ್ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ಎಲ್ಲ ಕೇಳಿ ಆನಂದಿಸಿ. ನಮಸ್ಕಾರ. ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ. ಇದರ ಉನ್ನತತನವನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿರಿ. ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ. ಮನೆ ಮನೆ ತಿರುಗೋದು ಬೆಕ್ಕು,
ಹಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಬ್ಯಾಡಿ ಬಡವರ ಬದುಕ, ಬಡವರ ಬದುಕ, ಬಡವರ ಬದುಕ. ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ. ಇದರ ಉನ್ನತ ತನವನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿರಿ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರೆ. ಕೈಯಾಸಿದವನು ಒಲೆಯ, ಸುಸ್ತಾದವನು ಚಾಂಡಾಳೆ, ಹಸಿದವನು ಒಲೆಯ, ಸುಸ್ತಾದವನು ಚಾಂಡಾಳೆ. ಹೀಗೆ ಹಾಡುಕೊಳ್ಳಲು ಬ್ಯಾಡಿ ಬಡವರ ಬದುಕ, ಕತ್ತಲೆ ಬೆಳದಿಂಗಳೊಳಗ, ಕತ್ತಲೆ ಬೆಳದಿಂಗಳೊಳಗ. ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರಿ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರಿ. ಇದರ ಉನ್ನತ ತನವನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿರಿ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರಿ, ಭಿನ್ನ ಭೇದವ ಮಾಡಬ್ಯಾಡಿರಿ. ಅಯ್ಯ ಬಾಯಲ್ಲಿ ಬೆಲ್ಲ, ಎದೆಯಲ್ಲಿ ಕತ್ತಾರೆ. ಆ ಅಯ್ಯ ಬಾಯಲ್ಲಿ ಬೆಲ್ಲ, ಎದೆಯಲ್ಲಿ ಕತ್ತಾರೆ. ನಮ್ಮ